मंडळी, कल्याणमध्ये 2 महिन्यांपूर्वी भटका कुत्रा आणि एका आठवड्यापूर्वी घरातील मांजर चावल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या आणखी एका तरुणाचा कुत्रा चावल्यानं मृत्यू झाल्यानं सध्या हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. दरम्यान त्या तरुणानं वेळेत उपचार न घेतल्यानं त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. पण कुत्रा किंवा मांजर चावल्यानं असा कोणाचा जीव जाऊ शकतो का? त्यांचं विष इतकं घातक असतं का? त्यावर उपचार काय? चावल्यावर काय काळजी घ्यावी? लगेच दवाखान्यात जावं की नाही? चावल्यानंतर काय लक्षणे दिसून येतात? सगळं सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सुरुवातीला नेमकं प्रकरण काय आहे ते थोडक्यात ऐकूयात. तर शुभम मनोज चौधरी, वय वर्ष 27 असं त्या मृत तरुणाचं नाव असून तो कल्याण वेस्टच्या बेतुरकर पाड्यातल्या गोल्डन पार्क गृहसंकुलात कुटुंबासह राहत होता. शुभमचे वडील मनोज चौधरी हे घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात नोकरी करतात. शुभमनं शिक्षण पूर्ण केलं असून तो नोकरीच्या शोधात होता. 2 महिन्यांपूर्वी शुभम रात्री राहत्या घराच्या इमारतीखाली फेरफटका मारण्यासाठी गेला होता. तेव्हा एका भटक्या कुत्र्यानं शुभमला चावा घेतला. कुत्रा चावल्यानं त्वचेवर उरण उठले नाहीत आणि रक्तप्रवाह झाला नाही. त्यामुळे त्या कुत्र्याचा चावा किरकोळ असल्याचं समजून शुभमनं तेव्हा उपचार घेणं टाळलं. बरेच दिवस गेले. त्यानंतर मागच्या आठवड्यात शुभम त्याच्या मित्राच्या घरी गेला. तिथे एका मांजरीनं शुभमला चावा घेतला, पण तेव्हाही दात उठले नाहीत आणि हा चावाही किरकोळ असल्याचं समजून त्यानं उपचार केले नाहीत. तथापि 10 डिसेंबर रोजी शुभमची प्रकृती अचानक बिघडली. डोकेदुखी, अंगदुखी, पाण्याची भीती, घशाला कोरड पडणे अशी लक्षणं आढळून आल्यानं घरच्यांनी उपचारासाठी त्याला प्रथम कल्याणमधील खासगी रुग्णालयात नेलं. तिथून KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं. पण तिथंही त्याची प्रकृती गंभीर राहिल्यानं त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही हे पाहून नातेवाईकांनी त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेलं. दरम्यान उपचार घेत असताना 12 डिसेंबर रोजी सकाळी 6:50 शुभमचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेप्रकरणी शुभमच्या वडिलांनी पालिकेवर गंभीर आरोप केले. भटक्या कुत्र्यांचा पालिकेनं बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. कुत्र्यांच्या हल्ल्यात माझा एकुलता एक मुलाचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान या घटनेची माहिती पालिकेला नव्हती. या प्रकरणाची चौकशी करून माहिती घेणार असल्याचं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 12 वर्षात पशुगणना झाली नसल्यानं श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2024 मध्ये कल्याण महानगरपालिकेच्या हद्दीत 18,800 नागरिकांना श्वानांनी चावा घेतला होता. श्वानाच्या निर्बीजीकरण व लसीकरणावर पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होत असताना या घटना वाढत आहेत. सध्या या घटनेबद्दल शोक आणि भटक्या कुत्र्यांसाठी उपाययोजना न केल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनावर राग व्यक्त केला जातोय. शुभम चौधरी याला सुरुवातीला कुत्रा चावला, परंतु रक्तप्रवाह झाला नाही. तसंच कुत्रा चावल्याचे व्रण किंवा जखम नसल्यानं सदर रुग्णाने अँटी रेबीज वॅक्सिन घेतले नाही. मांजर चावली तेव्हा देखील रुग्णानं कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन घेतलं नाही. वेळीच उपचार न घेतल्यामुळे हा रुग्ण दगावल्याचं स्पष्टीकरण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिलाय. म्हणजे अशा नरभक्षी भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्यांच्यापासून होणारा त्रासही वाढतच चाललाय. मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांसह वृद्धांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या मागील आठवड्यात लागोपाठ 2 घटना घडल्यात. कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातील रिजन्सी सरबम गृहसंकुलाच्या पाठीमागे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 60 वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. शरीराचे जागोजागी लचके तोडल्यामुळे या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्यानं तिला मुंबईतील सर JJ रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. ती घटना ताजी असतानाच कल्याण पश्चिम येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अथर्व श्रीनिवास या 8 वर्षीय मुलाला कुत्र्यांनी लक्ष्य केलं. त्याच्या गुप्तांग आणि तोंडाला कुत्र्याने चावा घेतला. मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करून अथर्वला घरी सोडण्यात आलं. नरभक्षी कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्यानं कल्याण डोंबिवलीसह टिटवाळाकरांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असो, आता या प्रकरणातून धडा घेऊन आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल बोलू. तर भटके कुत्रे किंवा मांजरीनं चावा घेतल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं जीव घेणं ठरू शकतं. कल्याणमध्ये घडलेली घटना याचं ताजं उदाहरण आहे.
त्यामुळे कुत्र्यानं चावल्यास तातडीनं उपचार घ्यायला हवेत, कारण कुत्रा चावल्यानं रेबीज सारख्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे. पण योग्य प्रकारे औषधोपचार केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि आपण सुखरूप राहू शकतो. त्यामुळे आपण नियमितपणे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कुत्रा चावल्याची घटना घडल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळे जगभरात दरवर्षी 59,000पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमावे लागतात. मंडळी, 2023च्या एका मीडिया रिपोर्ट्सनुसार रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. तर आशिया आणि आफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नसते. प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा एक व्हायरस म्हणजेच विषाणूजन्य आजार आहे. रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची समस्या निर्माण होते, तर काही वेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सुपरटेल्स नावाच्या संस्थेत वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर पूजा कडू यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरुवात होते. एकदा रेबीजचं निदान झालं तर त्या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्वाचे आहेत. रेबीज प्रामुख्यानं जंगली प्राण्यांमध्ये आणि काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार प्राणी चावल्यामुळे, त्यांनी अंगावर ओरखडे मारल्यामुळे किंवा त्यांनी माणसाच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. विशेष म्हणजे भारतात 95% प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे, तर 2% प्रकरणात मांजर आणि 1% प्रकरणात कोल्हा किंवा मुंगुसामुळे रेबीज पसरतो. रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते 1 वर्षात लक्षणं दिसू लागतात. पण बेसिकली रेबीज आजाराची लक्षणं 2 किंवा 3 महिन्यातही दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ताप आणि अंगदुखी होणं, व्हायरस सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं, रुग्ण हायपर होणं किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागणं, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मृत्यू होणं, पॅरालायटिक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकुवत होणं, रुग्ण कोमात जाणं आणि त्यानंतर मृत्यू होणं अशी लक्षणं आढळतात. तात्काळ उपचार केले नाहीत तर 100% प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो. आता हे झालं कुत्र्याचं. मांजर चावल्यावर काय होतं तर ऐका. मांजर चावण्याला आपल्याकडे किरकोळ दुखापत मानली जाते, पण परिणामी गंभीर संसर्ग होऊ शकतो. एखाद्या वेड्या मांजरीनं बाईट केल्यास रेबीज देखील होऊ शकतो. मांजर चावणे किंवा तिचं ओरखडणे दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. ते पेस्ट्युरेला मल्टोसिडा सारखे गंभीर संक्रमणाला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळं सेल्युलायटिस होऊ शकतो किंवा बार्टोनेला हेन्सेले या बॅक्टेरियामुळे मांजर स्क्रॅश फीवर नावाची परिस्थिती उद्भवू शकते. सुदैवानं मांजरीचा स्क्रॅश ताप जास्त घातक नसतो आणि लक्षणंही सौम्य असतात. स्क्रॅश तापाच्या सामान्य लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, ताप, घाम येणे, थंडी वाजणे, हनवटीच्या खाली किंवा मान, काखेत किंवा मांडीवर तसंच चाव्याच्या ठिकाणी सूज येणे यांचा समावेश होतो. हे जाणवायला 1 ते 2 आठवडे लागतात आणि यावर वैद्यकीय उपायाची गरज असते. आता ही झाली लक्षणं आणि यावर आपण काय काळजी घ्यायची तर ऐका. प्राणी चावलेली जागा पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यावी. रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. साफ करताना लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी. साबण किंवा व्हायरस विरोधी पदार्थ जसं की अल्कोहोल, प्रोव्हिडोन, आयोडीन उपलब्ध नसेल तर जखम पाण्यानं धुवावी. जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धुवावा. जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक लावावं. पुढे जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं. कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा. तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी. विशेष म्हणजे जखमेला साध्या हातांनी स्पर्श करू नका. स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करा.
जखमेवरती माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यासारखे पदार्थ लावू नका. जखमेवर पट्टी देखील बांधू नका. रेबीज बाबत लोकांमध्ये गैरसमजही खूप आहेत. रेबीजच्या उपचारात 14 दिवस सलग पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर हळद, हायड्रोजन पेरॉक्साईड, औषधी वनस्पती किंवा तूप लावल्यानं संसर्गाचा प्रसार होत नाही, असे काही गैरसमज लोकांमध्ये असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञ डॉक्टर पूजा कडू यांच्या म्हणण्यानुसार घरातील कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना नेहमी रेबीज विरोधी लस दिली पाहिजे. अगदी पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांनाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस दिली जाते. रेबीज विरोधी लशीचा अजिबात तुटवडा नाहीये. ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज विरोधी लस उपलब्ध असते. रेबीज झालेल्या प्राण्यांचं काय केलं जातं असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, एखाद्या प्राण्याला रेबीज असल्याचा संशय आला तर त्यांना सरकारी रुग्णालयात किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणून मॉनिटर केलं जातं. आता येणाऱ्या काळात तुम्हीही काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी हे YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.